Good afternoon, everyone. Today we are going to Public Health Engineering subject, having lecture number 6. Last lecture having start chapter first. Then chapter first name is sources, quality and quantity of water. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जो काही फर्स्ट चॅप्टर अँड फर्स्ट युनिट्स स्टार्ट केलं होतं, सोर्सेस, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वाटर. त्यामध्ये काय बघितलं होतं? रॉ वॉटर सोर्सेस, त्यानंतर वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन, वॉटर कन्झप्शन रेट, फॅक्टर्स अफेक्टिंग पर कॅपिटा डिमांड्स, फ्लक्च्युएशन इन रेट ऑफ डिमांड्स, देन कॅल्क्युलेट फॉर्म्युला, देन मॅक्झिमम डेली डिमांड्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला होता 1.8 इंटू ॲव्हरेज डेली डिमांड्स. त्यानंतर मॅक्झिमम हॉर्ली डिमांड्स ऑफ मॅक्झिमम डेली दॅट इज पीक डिमांड, त्याचा पण फॉर्म्युला बघितला होता. डिझाईन पिरियड्स अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्स, त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स बघितले होते. देअर आर 8 मेथड बघितले. त्यामध्ये अर्थमॅटिक, जिओमेट्रिक, इन्क्रिमेंटल, डिक्रीजिंग, सिम्पल, कॉम्पॅरेटिव्ह अँड रेशिओ, लॉगिस्टिक, कर्व मेथड, अशा 8 मेथड बघितल्या. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला? इंटेक स्ट्रक्चर. तर इंटेक स्ट्रक्चरमध्ये काय बघितलं होतं की जे काही ह्युमन आहे कोणत्या टाईपचं वॉटर इंटेक करतात आणि कोणत्या सोर्सचा वापर करून ते त्यामध्ये बघितलं होतं. कशात? इंटेक स्ट्रक्चरमध्ये. फॅक्टर गव्हर्निंग लोकेशन ऑफ इंटेक, त्यामध्ये फॅक्टर्समध्ये काय बघितलं होतं? जे काय वॉटर इंटेक करणारे वॉटर, त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स बघितले होते आपण. त्यानंतर डिझाईन कन्सिडरेशन, त्यामध्ये 2 मेन फॅक्टर्स होते डिझाईन कन्सिडरेशनमध्ये, ते पण बघितले. त्यानंतर टाईप्स ऑफ इंटेक, त्या टाईप्स ऑफ इंटेकमध्ये पंपिंग हा पॉईंट बघितला होता. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पंप्स, देन क्लासिफिकेशन ऑफ पंप्स आर डिवायडेड इंटू 4 टाईप्स: डिस्प्लेसमेंट पंप्स, वेलोसिटी पंप्स, buoyancy pumps and impulses pumps. Impulses pumps also known as hydraulic ramps. जे काही क्लासिफिकेशन ऑफ पंप्स आहे त्या पॉईंटमध्ये काय बघितलं होतं? जे की वॉटर सप्लाय करण्यासाठी जे पाईप्स यूज करणार, त्यामध्ये ते त्याचे टाईप्स बघितले होते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला कॅपॅसिटी ऑफ पंप्स. देन कॅपॅसिटी ऑफ पंप्स हॅविंग फॉर्म्युला HP इज इक्वल टू WKH/75. त्यानंतर फ्री फ्लो सिस्टीम बघितली होती. त्यामध्ये फ्री फ्लो सिस्टीममध्ये प्रेशर सिस्टीम स्टडी केली होती. त्यामध्ये फ्लो चार्ट बघितला होता, लेआउट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कोणता पॉईंट स्टार्ट करायचा? देन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये काय बघायचं? दी पर्पजेस ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज डिलिव्हर वॉटर टू कंझ्युमर विथ ॲप्रोप्रिएट क्वालिटी, क्वांटिटी अँड प्रेशर. जे काही वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्यामध्ये काय पाहायचं? फर्स्टली जो काही वॉटर यूज करणार आपण त्याची फर्स्टली क्वालिटी चेक करायची, त्यानंतर क्वांटिटी अँड प्रेशर त्यामध्ये चेक करायचा. Then distribution system is used to describe collectively the facilities used to supply water from sources to point to uses. आपण त्यामध्ये बघा ती काही क्वालिटी चेक केली वॉटरची, त्यानंतर क्वांटिटी चेक केली, त्यानंतरच ते वॉटर वेगवेगळ्या पाईप्सनुसार सप्लाय केलं जातं वेगवेगळ्या प्लॅन्टकडे. त्यामध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये पॉईंट दिले त्यांनी वॉटर क्वांटिटी, क्वालिटी अँड प्रेशर चेक फर्स्टली. त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. जी काय डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे त्याचे रिक्वायरमेंट बघायचं आपल्याला. तर रिक्वायरमेंट म्हणजे जे काय आपण वॉटर सप्लाय करणार आहे वेगवेगळ्या प्लॅन्टकडे, वॉटर प्लॅन्टकडे, त्यामध्ये जे काही गुड कॅरेक्टर्स ते बघायचे आपल्याला. देन रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. फर्स्ट वन इज water quality should not get deteriorated in the distribution pipes. तर water quality should not deteriorated in the distribution pipes. जे काय पाईप्समधून आपण वॉटर डिस्ट्रीब्यूट करणार ते कोणत्या चांगल्या क्वालिटीचे यूज केले पाहिजे. इट शुड बी कॅपेबल ऑफ सप्लाईंग वॉटर ॲट ऑल द इंटेंडेड प्लेसेस विथ सफिशियंट प्रेशर हेड. जे काय वॉटर सप्लाय करणार आहे आपण त्यामध्ये जे काही प्रेशर टाईपचे ट्यूब बसवणार आहे ते कसे सफिशियंट टाईपचे प्रेशर हेड त्यामध्ये फिट केले पाहिजे. त्यानंतर इट शुड बी कॅपेबल ऑफ सप्लाईंग देन रिक्विसाइड्स अमाऊंट ऑफ वॉटर ड्युरिंग
फायर फायटनिंग. देन फायर फायटनिंग म्हणजे जे काय पाईप्स यूज करणारे सप्लायसाठी ते ब्रेक होता कामा नये. देन दी लेआउट शुड बी सच दॅट no consumer would be without water supply during the repair of the section of system. All the distribution pipes should be properly laid 1 meter away or above the sewer lines. जे काही पाईप्स फिट करणार आपण अंडरग्राऊंड द सरफेस म्हणजे जमिनीच्या खाली जे काही पाईप्स फिट करणार त्यामध्ये 1 मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे. त्यामुळे काय होते की ते पाईप्स ब्रेक्स होणार नाही. It should be fairly watertight as to keep losses due to leakage to in the minimum. त्यामध्ये वाटर जर जास्त त्यामध्ये सप्लाय केलं वाटरचं तर ते काय होतात पाईप ब्रेक होऊ शकतात. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात त्यामध्ये वाटर सप्लाय केलं पाहिजे. त्यामुळे जे काही पाईप्स आहे ते ब्रेक होणार नाही. नेक्स्ट पॉईंट बघा, लेआउट ऑफ डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क. इन लेआउट ऑफ डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क द डिस्ट्रीब्यूशन पाईप्स आर जनरली लेड बिलो द रोड्स, pavements and the such their layouts generally follows the layouts of roads. There are the general 4 different types of pipes network, any one which either singly or the combination can be used for particular places. They are, first one is dead end system, second one is gridiron system, third is ring system and fourth is radial system. जे काही लाईव्ह डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सिस्टीम आहे त्यामध्ये डिफरंट टाईपचे पाईप नेटवर्क यूज केले जातात ते बघितले आपण. देअर आर 4 टाईप्स ऑफ नेटवर्क पाईप्स. तर फर्स्टली बघ नेक्स्ट पॉईंट कोणता स्टार्ट करायचा आपल्याला, देन डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. तर डिस्ट्रीब्युशन रिझर्वायरमध्ये काय बघायचं, जे काही आपण वाटर सप्लाय करणारं वॉटर प्लॅन्टकडे त्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये ते वॉटर डिस्ट्रीब्यूट केलं जातं, कोणकोणते पाईप्स त्यामध्ये यूज केले जाते त्यामध्ये बघा. देन डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर ऑल्सो कॉल्ड ॲज सर्वाइस रिझर्वायर आर द स्टोरेज रिझर्वायर विच स्टोर द ट्रीटेड वाटर टू सप्लाईंग वाटर ड्युरिंग इमर्जन्सीज. ते डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर सिस्टीमला काय म्हटलं जातं, सर्वाइस रिझर्वायर सिस्टीमसुद्धा म्हटलं जातं. कशाला, डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर सिस्टीमला. देन आर द स्टोरेज रिझर्वायर विच स्टोर द ट्रीटेड वाटर सप्लाईंग वाटर ड्युरिंग इमर्जन्सी. ज्यावेळेस इमर्जन्सीच्या वेळेस आपल्याला वॉटर सप्लाय करायचं असेल तर त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर सिस्टीम यूज केली जाते. सच ॲज ड्युरिंग फायर्स रिपेअर्स. समजा एखाद्या ठिकाणी जर फायर्स घडून आले तर आपल्याला वॉटर त्या ठिकाणी सप्लाय करायचं असेल तर त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर सिस्टीमने त्याकडे वॉटर सप्लाय केलं जातं. आणि नेक्स्ट बघा, अँड ऑल्सो टू हेल्प द ॲब्सॉर्बिंग द हॉर्ली फ्लक्च्युएशन इन द नॉर्मल वॉटर डिमांड्स. तर डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर सिस्टीममध्ये जास्त करून वॉटर हे कोणत्या प्लॅन्टकडे डिस्ट्रीब्यूट केलं जातं, त्यामध्ये जे सच ॲज ड्युरिंग फायर्स रिपेअर्स, त्या ठिकाणी फायर्स घडून येते त्या ठिकाणी वॉटर डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्यामध्ये फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर्स, त्यामध्ये जे काही वॉटर डिस्ट्रीब्यूट करायचे त्यामध्ये फंक्शन बघा, फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. देर आर 3 मेन फंक्शन. त्यामध्ये बघा, फर्स्ट वन इज टू ॲब्सॉर्ब द हॉर्ली व्हेरिएशन इन डिमांड. टू ॲब्सॉर्ब द हॉर्ली व्हेरिएशन इन डिमांड्स म्हणजे जे काही इमर्जन्सीज केसेस त्यामध्ये वॉटर इझिली लवकर डिस्ट्रीब्यूट करावे लागते. कशात, हॉर्ली व्हेरिएशन इन डिमांड. देन मेंटेन कॉन्स्टंट प्रेशर इन द डिस्ट्रीब्युशन मेन्स. जे काही वॉटर डिस्ट्रीब्यूट करणार आपण त्या सिस्टीममध्ये प्रेशर हा फर्स्टली कॉन्स्टंट प्रेशर केलं पाहिजे. प्रेशर इज मेंटेन देन डिस्ट्रीब्युशन मेन्स. थर्ड फंक्शन, वाटर स्टोअर्ड कॅन बी सप्लाइड ड्युरिंग इमर्जन्सी. वॉटर स्टोअर कॅन बी सप्लाय ड्युरिंग इमर्जन्सी म्हणजे जे काही आपण वॉटर सप्लाय करणार आहे कधी, जेव्हा इमर्जन्सीचे जे केसेस आहेत त्यामध्ये वॉटर सप्लाय करणार आहे त्यासाठी फर्स्टली वॉटर स्टोअर करून ठेवले पाहिजे. तर कशासाठी, जे काही इमर्जन्सी केसेस फायर, जे काही फायरच्या केसेसमध्ये आपल्याला वॉटर इझिली सप्लाय करता येईल. कशामुळे, जे काही वॉटर आपण रिझर्वायर सिस्टीममध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे ते इमर्जन्सीच्या वेळेस आपल्याला यूज करता येईल.
देन नेक्स्ट पॉईंट आहे लोकेशन अँड हाईट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर्स. देन लोकेशन अँड हाईट डिस्ट्रीब्युशन रिझर्वायरमध्ये बघा शुड बी लोकेटेड ॲट क्लोज ॲज पॉसिबल टू द सेंटर ऑफ डिमांड. शुड बी लोकेटेड ॲट क्लोज ॲज पॉसिबल टू सेंटर ऑफ डिमांड. यामध्ये लोकेशन अँड हाईट्स म्हणजे लोकेशन म्हणजे काय, त्यामध्ये जी काय वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती सेंटरला ओपन केलेली असते. देन वॉटर लेवल इज द रिझर्वायर मस्ट बी सफिशियंट एलिव्हेशन टू परमिट ग्रॅव्हिटी फ्लो ॲट अँड ॲडेक्यूट प्रेशर. जे काय वॉटर लेवल रिझर्वायर सिस्टीम आहे ती सफिशियंट एलिव्हेशन ऑफ परमिट ग्रॅव्हिटी फ्लो ऑन द ॲडेक्टिव्ह प्रेशर. त्यामध्ये प्रेशर कसा फिक्स प्रेशर केलेला असतो. लोकेशन अँड हाईट डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर सिस्टीम बघितली. त्यानंतर बघायचं आपल्याला टाईप्स ऑफ रिझर्वायर्स. जे काही रिझर्वायरचे टाईप्स आहेत ते आपल्याला यामध्ये बघायचे. देन रिझर्वायर सिस्टीम आर डिवायडेड इंटू 4 मेन टाईप्स. फर्स्ट वन इज अंडरग्राउंड रिझर्वायर, सेकंड इज स्मॉल ग्राउंड लेवल रिझर्वायर, थर्ड इज लार्ज ग्राउंड लेवल रिझर्वायर अँड फोर्थ इज ओव्हरहेड टँक्स. अशा प्रकारे 4 मेन टाईप्स आहे रिझर्वायर सिस्टीमचे. नेक्स्ट पॉईंट काय, स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. देन स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर म्हणजे त्यामध्ये बघा दी टोटल स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर इज द समिनेशन ऑफ. देन फर्स्ट इज बॅलन्सिंग स्टोरेज, सेकंड इज ब्रेकडाऊन स्टोरेज, थर्ड इज फायर स्टोरेज. जे काही 3 टाईप्समध्ये आपल्याला कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर स्टडी करायचे. त्यामध्ये फर्स्ट बघा देन बॅलन्सिंग स्टोरेज. देन बॅलन्सिंग स्टोरेज बिटवीन द क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू बी स्टोर्ड इन रिझर्वायर फॉर इक्विलायझिंग और बॅलन्सिंग फंक्शनिंग डिमांड्स अगेन्स्ट कॉन्स्टंट सप्लाय इज नोन ॲज बॅलन्सिंग स्टोरेज. तर बॅलन्सिंग स्टोरेज म्हणजे काय, जी काय वॉटरची क्वांटिटी त्यामध्ये स्टोअर केलेली असते रिझर्वायर सिस्टीममध्ये. देन बॅलन्सिंग फ्लक्च्युएटिंग डिमांड अगेन कॉन्स्टंट सप्लाय इज नोन ॲज बॅलन्सिंग स्टोरेज. त्यामध्ये वॉटरचा सप्लाय कसा कॉन्स्टंटली केला जातो त्या प्रोसेसला काय म्हटलं त्यांनी बॅलन्सिंग स्टोरेज. देन बॅलन्सिंग स्टोरेज और इक्विलायझिंग ऑपरेटिंग स्टोरेज. जे काय बॅलन्सिंग स्टोरेज आहे त्याला काय म्हटलं जातं इक्विलायझिंग स्टोरेज किंवा ऑपरेटिंग स्टोरेज असं सुद्धा म्हटलं जातं. देन बॅलन्सिंग स्टोरेज ऑल्सो नोन ॲज इक्विलायझिंग ऑर ऑपरेटिंग स्टोरेज. दी बॅलन्स स्टोरेज कॅन बी वर्कआउट बाय मास कर्व मेथड. जी काय बॅलन्सिंग स्टोरेज सिस्टीम आहे रिझर्वायरची त्यामध्ये ती वर्किंग कोणत्या सिस्टीमवर वर्किंग करते बॅलन्सिंग स्टोरेज सिस्टीम. देन वर्क बाय मास कर्व मेथड. जी काय मास कर्व मेथड त्या मेथडवरती बॅलन्सिंग स्टोरेज सिस्टीम वर्किंग करते. तर फर्स्ट काय बघितलं आपण, ठीक आहे डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर सिस्टीम त्यामध्ये बॅलन्सिंग स्टोरेज हा पॉईंट बघितला. सेकंड काय बघायचं आहे ब्रेकडाऊन स्टोरेज. देन ब्रेकडाऊन स्टोरेज बिटवीन दी ब्रेकडाऊन स्टोरेज ऑर ऑफन कॉल्ड इमर्जन्सी स्टोरेज इज द स्टोरेज रिझर्वायर इन ऑर्डर टू टाईड ओव्हर द इमर्जन्सीज purchased by the failure of pumps, electricity or any other mechanism dividing the pumps. तर ब्रेकडाऊन स्टोरेज सिस्टीममध्ये काय सांगितलं त्यांनी, ते ब्रेकडाऊन स्टोरेज ऑर ऑफन कॉल्ड ॲज इमर्जन्सी स्टोरेज. जी काय ब्रेकडाऊन स्टोरेज सिस्टीम त्याला काय म्हटलं त्यांनी इमर्जन्सी स्टोरेज इज द स्टोरेज प्रिझर्व इन ऑर्डर टाईड ओव्हर द इमर्जन्सीज फेल्युअर पंप्स त्या इन इलेक्ट्रिसिटी. त्यामध्ये जेव्हा जी काही वॉटर सप्लाय करण्याची सिस्टीम वॉटर रिझर्वायर सिस्टीम त्यामध्ये जे काही ब्रेकडाऊन घडून आले तर त्यामध्ये जे काही पंप यूज करणार त्यानंतर इलेक्ट्रिसिटी ऑर अँड मेकॅनिझम ड्रायव्हिंग पंप्स. त्यामध्ये ड्रायव्हिंग पंप्स और इलेक्ट्रिसिटी यूज करणार आहे ते गुड टाईपचे यूज केले पाहिजे. त्यामुळे काय होतं ब्रेकडाऊन स्टोअर केले जाते. काय ब्रेक केलेलं वॉटर आहे ते वेगवेगळ्या पाईपनुसार आपल्याला सप्लाय करता येऊ शकते. ए व्हॅल्यू ऑफ अबाउट 25% ऑफ द टोटल storage capacity of reservoir or 1.5 to 2 times of average hourly supply may be considered enough provision for accounting the storage. जी काय 25% टोटल स्टोरेज कॅपॅसिटी रिझर्वायर सिस्टीमची कोणत्या ब्रेकडाऊन स्टोरेज सिस्टीममध्ये त्यामध्ये 1.5 to 2 टाईम्स काय होते अवरेज आपण बघितलं वरती हॉर्ली सप्लाय सिस्टीम बघितली. त्यानंतर मे बी कन्सिडर्ड ॲज इनफ प्रोव्हिजन फॉर द अकाउंटिंग दी स्टोरेज. त्यामध्ये 25% वॉटर स्टोअर
करून ठेवण्याची कॅपॅसिटी असते. कशात? ब्रेकडाऊन स्टोरेज सिस्टीममध्ये. थर्ड बघायचं आहे देन फायर स्टोरेज. इन फायर स्टोरेज बिटवीन दी थर्ड कंपोनंट ऑफ टोटल रिझर्वायर स्टोरेज इज द फायर स्टोरेज. हा जो काय फायर स्टोरेज कंपोनंट ह्या थर्ड टाईप्स आहे. कशाचा? रिझर्वायर स्टोरेज सिस्टीमचा. त्यामध्ये बघा दिस प्रोव्हिजन टेक्स केअर ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ वॉटर फॉर एक्झिक्युटिंग फायर. त्यामध्ये फायर स्टोरेज सिस्टीममध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही अचानक जर फायर घडून आले त्या ठिकाणी आपल्याला वॉटर सप्लाय करायचा आहे तर जे काही फायर स्टोरेज सिस्टीममध्ये आपण वॉटर स्टोअर करून ठेवलेले ते इझिली आपल्याला त्या प्लॅन्टकडे स्टोअर सप्लाय करता येऊ शकते. त्यासाठी फायर स्टोरेज सिस्टीममध्ये वॉटर स्टोअर करून ठेवले जाते. हे प्रोव्हिजन ऑफ 1 to 4 पर्सन पर डे इज सफिशियंट टू मीट द रिक्वायरमेंट. जी काय फायर स्टोरेज सिस्टीम त्यामध्ये 1 ते 4 पर्सन पर डे सफिशियंट टू मीट द रिक्वायरमेंट. त्यामध्ये रिक्वायरमेंट ॲड करू शकतात ते फायर स्टोरेज सिस्टीममध्ये. तर जे काही स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर सिस्टीम हा पॉईंट आपण बघितला. त्यामध्ये देन टोटल स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर इज द देअर आर 3 मेन टाईप्स: बॅलन्सिंग स्टोरेज, ब्रेकडाऊन स्टोरेज अँड फायर स्टोरेज. जे काही बॅलन्सिंग स्टोरेजमध्ये काय बघितलं आपण, दी क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू बी स्टोर्ड इन रिझर्वायर फॉर इक्विलायझिंग और बॅलन्सिंग फंक्शनिंग डिमांड अगेन कॉन्स्टंट सप्लाय इज नोन ॲज बॅलन्सिंग स्टोरेज. देन बॅलन्सिंग स्टोरेज ऑल्सो नोन ॲज इक्विलायझिंग और ऑपरेटिंग स्टोरेज. हे कशात बघितलं आपण? बॅलन्सिंग स्टोरेजमध्ये. तर सेकंड पॉईंट कोणता बघितला होता? ब्रेकडाऊन स्टोरेज. तर ब्रेकडाऊन स्टोरेजमध्ये काय बघितलं, जे काही पाईप्स ब्रेक होणार आहे त्यामध्ये ब्रेक होऊ नये म्हणून ते गुड टाईपचे पाईप्स त्यामध्ये यूज केले पाहिजे. देन व्हॅल्यू अबाउट 25% ऑफ द टोटल स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर्स. त्यामध्ये ब्रेकडाऊन स्टोरेज सिस्टीममध्ये जे काही वॉटर स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी ती किती? 25% इन टोटल स्टोरेज कॅपॅसिटी. थर्ड कोणता पॉईंट बघितला आपण? फायर स्टोरेज. देन फायर स्टोरेज बिटवीन दी थर्ड कंपोनंट टू द टोटल रिझर्वायर सिस्टीम इज द फायर स्टोरेज. फायर स्टोरेज हा जो काही रिझर्वायर सिस्टीम त्यामधील थर्ड टाईप्स आहे. त्यामध्ये दिस प्रोव्हिजन टेक्स केअर ऑफ द रिक्वायरमेंट ऑफ वॉटर फॉर एक्झिक्युटिंग फायर्स. त्या फायर स्टोरेज सिस्टीममध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, जे काही आपण वॉटर यूज करणार ते कोठे यूज करणार, ज्या ठिकाणी आज फायर्स घडून येईल त्या सिस्टीमकडे आपल्याला वॉटर सप्लाय करायचे. तर तेव्हा जे काही फायर स्टोरेज सिस्टीममध्ये आपण वॉटर स्टोअर करून ठेवलेलं आहे ते त्या प्लॅन्टकडे सप्लाय करायचं. हे प्रोव्हिजन ऑफ 1 to 4 days per person per day is sufficient to meet the requirement. Then total reservoir storage can be finally be work out by adding all the 3 storage. जे काय आपण स्टोरेजचे टाईप्स बघितले ते बॅलन्सिंग स्टोरेज, ब्रेकडाऊन स्टोरेज अँड फायर स्टोरेज ते कोठे यूज केले जाते. देन फायनली वर्क आउट बाय ॲडिंग द रिझर्वायर स्टोरेज सिस्टीम. टाईप्स ऑफ रिझर्वायर सिस्टीम हा पॉईंट्स बघितला. नेक्स्ट कोणता बघायचा? देन पाईप नेटवर्क ॲनालिसिस. इन पाईप नेटवर्क ॲनालिसिस मीन्स analysis of water distribution system include determining quantities of flow and head losses in the various pipelines and resulting residual pressure. तर पाईप नेटवर्कचे ॲनालिसिस सिस्टीममध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय आपण वॉटर डिस्ट्रीब्यूट करणार जे वेगवेगळ्या सिस्टीममध्ये त्यामध्ये फ्लो अँड हेड लुजेस इन व्हेरियस पाईपलाईन्स. आपण वेगवेगळ्या पाईपलाईन्सच्या मार्फत वॉटर सप्लाय करणार वेगवेगळ्या प्लॅन्टकडे. त्यामध्ये देन रिझल्टिंग रेसिड्युअल प्रेशर, त्यामध्ये जो काही प्रेशर यूज करणार त्यामध्ये तो गुड टाईपचं प्रेशर हाय प्रेशर यूज करावं लागणार आहे. इन एनी पाईप्स नेटवर्क दन फॉलोइंग 2 कंडिशन मस्ट बी सॅटिस्फाईड. जे काही पाईप नेटवर्क ॲनालिसिस बघतोय आपण त्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे त्यामध्ये बघा, देअर आर 2 मेन टाईप्स. दी अल्जेब्रिक सम ऑफ प्रेशर ड्रॉप अराउंड ए क्लोज लूप मस्ट बी 0. दॅट इज देअर कॅन बी नो discontinuity in pressure. Then second, the flow entering a junction must be equal to the flow having the junction. That is the law of continuity must be satisfied. फर्स्ट काय सांगितलं त्यांनी, the algebraic sum of pressure drops around closed loop must be 0. त्यामध्ये अल्जेब्रिक सममध्ये जे काही प्रेशर ड्रॉप आहे वॉटर सप्लाईंग सिस्टीमचा, देन पाईप नेटवर्क ॲनालिसिस जो काही क्लोज लूप मस्ट बी 0. त्याचं लूप काय आहे 0. दॅट इज देअर कॅन बी नो डिस्कंटिन्युटी इन प्रेशर. त्यामध्ये प्रेशर हा कसा आहे डिस्कंटिन्युटी टाईपचा आहे. देन सेकंड, दी फ्लो
entering a junction must be equal to the flow leaving that junction. That is the law of continuity must be satisfied. यामध्ये कोणता लॉ सॅटिस्फाईड होतो? देन लॉ ऑफ कंटिन्युटी. जो काही चॅप्टर नंबर फर्स्ट आहे सोर्सेस, क्वांटिटी आहे, क्वालिटी आहे ऑफ वॉटर हा चॅप्टर स्टार्ट केला होता आपण. त्यामध्ये जे काय फर्स्ट लेक्चर झाले, फर्स्ट 3 लेक्चर, त्यामध्ये बरेच पॉईंट आपण कवर केले. परंतु आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आपण? देन इंटेक स्ट्रक्चर. इंटेक स्ट्रक्चरमध्ये फॅक्टर्स गवरिंग लोकेशन ऑफ इंटेक अँड डिझाईन कन्सिडरेशन. त्यानंतर टाईप्स ऑफ इंटेक. त्यामध्ये टाईप्स ऑफ इंटेकमध्ये काय बघितलं? देन फर्स्ट टाईप इज पंपिंग. पंपिंग पॉईंटमध्ये वेगवेगळ्या जे काही मेथड आहे त्या स्टडी केल्यात, पर्पजेस. देन क्लासिफिकेशन ऑफ पंपचं क्लासिफिकेशन बघितलं आपण, जे काही क्लासिफिकेशन ऑफ पंप्स. देन डिवायडेड इंटू पंप्स देर आर 4 मेन टाईप्स. त्यामध्ये डिस्प्लेसमेंट पंप्स, वेलोसिटी पंप्स, बॉयन्सी पंप्स अँड इम्पल्सेस पंप्स असे त्याचे टाईप्स बघितले पंपचे. त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ पंप्स हा पॉईंट बघितला. कन्व्हेनियन्स, देन प्री फ्लो सिस्टीम, प्रेशर सिस्टीम. त्यामध्ये प्रेशर सिस्टीममध्ये फ्लो चार्ट स्टडी केला. नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला? वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्यामध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये काय बघितलं? जे काही आपण वॉटर सप्लाय करणार वेगवेगळ्या प्लॅन्टकडे, त्यामध्ये कोणकोणत्या सिस्टीम यूज केले जातात, कोणकोणते पाईप्स यूज केले जातात ते आपण त्यामध्ये बघितलं. देन रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. जे काही लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हा पॉईंट बघितला आपण. त्यामध्ये जे काही सिस्टीम यूज केले जातात वेगवेगळ्या ते आपण बघितलं. त्यामध्ये कोणकोणते बघितल्या? देन डेड एंड सिस्टीम, ग्रीड, आयर्न सिस्टीम, रिंग सिस्टीम अँड रॅडियल सिस्टीम. अशा ते काही 4 महत्त्वाच्या सिस्टीम आहे ते आपण बघितल्या लेआउट डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पॉईंटमध्ये. नेक्स्ट कोणता पॉईंट बघितला? डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. इन डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर बिटवीन स्टडी फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. देर आर 3 मेन फंक्शन. टू absorb the hourly variation in demand. Second is to maintain constant pressure in distribution mains. Third is water stored can be supplied during emergencies. असे मेन फंक्शन बघितले कशाचे? फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणतं बघितला? लोकेशन अँड हाईट्स ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. त्यामध्ये काय बघितलं? शुड बी लोकेटेड ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू द सेंटर ऑफ डिमांड्स. नेक्स्ट वॉटर लेवल इन द रिझर्वायर मस्ट बी सफिशियंट एलिव्हेशन टू परमिट ग्रॅव्हिटी फ्लो अँड ॲडिक्विट प्रेशर. त्यामध्ये प्रेशर कशा टाईप्स यूज केला जातो हे आपण बघितले. नेक्स्ट बघितलं टाईप्स ऑफ रिझर्वायर. जे काय टाईप्स ऑफ रिझर्वायर त्यामध्ये अंडरग्राऊंड रिझर्वायर, स्मॉल ग्राउंड लेवल रिझर्वायर, लार्ज ग्राउंड लेवल रिझर्वायर, ओव्हरहेड टँक असे जे काही रिझर्वायरचे टाईप्स आहे. त्यामध्ये बॅलन्सिंग स्टोरेज, ब्रेकडाऊन स्टोरेज अँड फायर स्टोरेज हे 3 स्टोरेजचे टाईप्स बघितले. देन नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला? पाईप नेटवर्क ॲनालिसिस. देन पाईप नेटवर्क ॲनालिसिसमध्ये 2 मेन स्टेप बघितला. कंडिशन त्यामध्ये देन अल्जेब्रिक सम ऑफ प्रेशर ड्रॉप अराउंड ए क्लोज लूप मस्ट बी 0 दॅट इज देअर कॅन बी नो डिस्कंटिन्युटी इन प्रेशर. तर सेकंड पॉईंट कोणता बघितला? दी फ्लो एंटरिंग ए जंक्शन मस्ट बी इक्वल टू द फ्लो लिव्हिंग दॅट जंक्शन दॅट इज द लॉ ऑफ कंटिन्युटी मस्ट बी सॅटिस्फाईड. त्यामध्ये बघितला पाईप नेटवर्क सिस्टीममध्ये बघितला आपण. त्यामध्ये कोणता लॉ सॅटिस्फाईड होतो? देन लॉ ऑफ कंटिन्युटी मस्ट बी सॅटिस्फाईड. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर फर्स्ट मध्ये बरेच पॉईंट स्टडी केले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आपण वॉटर सोर्सेस हा पॉईंट कंप्लीट केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये वॉटर क्वालिटी हा पॉईंट स्टार्ट करायचा. त्यामध्ये फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स, बॅक्टेरियल कॅरेक्टरिस्टिक्स पॉईंट स्टडी करायचे. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर और नेक्स्ट मॉड्यूल स्टार्ट करायचे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर आजच्या लेक्चरमध्ये चॅप्टर फर्स्टमध्ये बरेच पॉईंट आपण
स्टडी केले. त्यामध्ये जे काही अगोदर 4 लेक्चर झाले त्यामध्ये वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या अगोदरचे जे काही सगळे पॉईंट आपण त्यामध्ये बघितले. परंतु आजच्या लेक्चरमध्ये डिटेल काय बघितलं, देन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बघितली, रिक्वायरमेंट बघितलं त्यानंतर लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, टाइप्स ऑफ रिझर्वायर. त्यामध्ये जे काही रिझर्वायरचे मेन टाईप्स आहे, अंडरग्राउंड रिझर्वायर, स्मॉल ग्राउंड लेवल रिझर्वायर, लार्ज ग्राउंड लेवल रिझर्वायर आणि ओव्हरहेड टँक्स. जे काही टाईप्स आहे रिझर्वायरचे ते स्टडी केले. त्यानंतर स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये लक्षात ठेवायचं बघा, त्यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये देअर आर 3 मेन टाईप्स आहे, बॅलन्सिंग स्टोरेज, ब्रेकडाऊन स्टोरेज अँड फायर स्टोरेज. बॅलन्सिंग स्टोरेजमध्ये काय सांगितलं त्यांनी, देन क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू बी स्टोर्ड इन द रिझर्वायर फॉर इक्विलायझिंग ऑर बॅलन्सिंग functioning demands. Again constant supply is known as balancing storage. Then balancing storage work by mass curve method. Balancing storage method कशावरती वर्क करते, देन मास कर्व मेथड. आणि ब्रेकडाऊन स्टोरेजमध्ये काय सांगितलं त्यांनी, जी काय ब्रेकडाऊन स्टोरेज सिस्टीम त्यामध्ये 25% टोटल स्टोरेज कॅपॅसिटी त्याची कशाची, ब्रेकडाऊन स्टोरेज सिस्टीममध्ये. थर्ड पॉईंटमध्ये बघितलं फायर स्टोरेज. फायर स्टोरेज हा रिझर्वायर सिस्टीमचा थर्ड मेन टाईप्स आहे. त्यामध्ये दिस प्रोव्हिजन टेक्स केअर द रिक्वायरमेंट ऑफ वॉटर फॉर एक्झिक्युटिंग फायर्स. जे काही वॉटर यूज करणार आपण फायर स्टोरेज सिस्टीममध्ये स्टोअर केलेले ते कुठे यूज करणार आहे, जर एखाद्या ठिकाणी एमर्जन्सी स्टोरेज, जे एमर्जन्सी फायर्स समजा फायर्स घडून आले त्या ठिकाणी आपल्याला वॉटर सप्लाय करता येऊ शकते, तर कुठले फायर स्टोरेज सिस्टीममध्ये स्टोअर करून ठेवलेले. त्यानंतर पाईप नेटवर्क ॲनालायसिस हा पॉईंट बघितला. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये वॉटर क्वालिटी हा पॉईंट स्टडी करा, त्यामध्ये वेगवेगळ्या फिजिकल केमिकल कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायच्या. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.